अक्षय तृतीयेला खानदेशामध्ये हा पदार्थ हमखास केला जातो. तसेच अनेक सणावारांमध्ये आणि लग्न समारंभामध्ये याला खास असा मान असतो. घरच्या घरी उपलब्ध असलेल्या साहित्यापासून हा पदार्थ तयार होतो. या पदार्थामधील सारण जर व्यवस्थित असेल तर हे महिनाभर देखील टिकते आणि खुसखुशीत अशी राहते. ही काही साधीसुधी पुरी नाही आहे, तर ही आहे रवा सांजोरी. अगदी पारंपरिक महाराष्ट्रीयन गोड पदार्थ आहे, जो प्रत्येक महाराष्ट्रीयन घरामध्ये तयार केला जातो. तर व्हिडिओमध्ये बघितल्याप्रमाणेच रवा सांजोरी अगदी खुसखुशीत आणि जास्त दिवस टिकण्यासाठी इथे मी भरपूर टिप्स सांगितलेल्या आहेत. त्याच्यामुळे व्हिडिओ तुम्ही शेवटपर्यंत नक्की बघा. तर रेसिपीला आता आपण सुरुवात करूया. पहिली स्टेप म्हणजे आपल्याला याचं सारण तयार करून घ्यायचं आहे. सारण करण्यासाठी इथे मी 1 कप बारीक रवा घेतलेला आहे. त्याच्यानंतर 1 कप रव्यासाठी इथे मी पाऊण वाटी गूळ घेतलेला आहे आणि 3 मोठे चमचे खोबऱ्याचा किस घेतलेला आहे. त्यासोबतच थोडी वेलची आणि जायफळ देखील घेतलेलं आहे. आता आपल्याला आदल्या दिवशी सारण हे तयार करून घ्यायचं आहे. इथे एका कढईमध्ये मी 1 वाटी रवा हा मंद आचेवरती भाजून घेणार आहे. आपल्याला रवा हा अगदी तांबूस रंगावर होईपर्यंत भाजायचा नाही आहे. हलका बदामी रंग आल्यापर्यंत आपल्याला रवा हा भाजून घ्यायचा आहे. रवा एका बाजूला भाजून होईपर्यंत आपण इथे गुळाचा पाक तयार करून घेऊया. एका पातेल्यामध्ये मी गूळ टाकून घेणार आहे व त्याच्यामध्ये अर्धी वाटी पाणी टाकणार आहे. आपल्याला गूळ हा फक्त पाण्यामध्ये विरघळून घ्यायचा आहे. जर तुम्हाला जास्त गोड आवडत असल्यास तुम्ही 1 वाटी रव्याला 1 वाटी गुळाचं प्रमाण देखील घेऊ शकता. गुळाचा आपल्याला पाक हा तयार करायचा नाही आहे, तो फक्त विरघळेपर्यंत आपल्याला हे गरम करून घ्यायचं आहे. तुम्ही बघू शकता की गूळ हा आता हळूहळू विरघळत आहे. आता याच्यामध्ये मी 2 चिमूटभर मीठ टाकून घेणार आहे. मीठ हे तुम्ही तुमच्या चवीप्रमाणे टाकून घ्या. गुळाचे खडे पूर्ण पाण्यात वितळूपर्यंत आपल्याला पाक हा शिजवून घ्यायचा आहे. रवा देखील इथे मी मंद आचेवरती भाजून घेत आहे. अगदी हाय फ्लेमवरती आपल्याला रवा हा भाजून घ्यायचा नाही आहे. जर तुमच्याकडे जाड रवा अवेलेबल असेल तर मिक्सरवरती थोडासा तो बारीक होईपर्यंत फिरवून घ्या. तुम्ही बघू शकता की याला हलका असा बदामी रंग आलेला आहे. रवा सांजोरी करण्यासाठी आपला गुळाचा पाक देखील तयार झालेला आहे व रवा देखील भाजून झालेला आहे. आता आपल्याला दोन्ही पदार्थ हे व्यवस्थित थंड करून घ्यायचं आहे. थंड केल्यानंतरच आपल्याला हे एकत्र करायचं आहे. गरम असताना आपल्याला हे अजिबात एकत्र करायचं नाही आहे. मूळ कारण याचं आहे की आपल्याला जो रवा आहे तो फुलवून घ्यायचा आहे. जर गरम असताना आपण याच्यामध्ये पाक टाकला तर तो याच्यामध्ये शिजला जाईल. आता मी एका भांड्यामध्ये रवा हा काढून घेतलेला आहे थंड होण्यासाठी. त्याच्यामध्येच मी थोडंसं खोबरं जे आहे ते टाकून घेतलेलं आहे, म्हणजे त्याच्या हीटमध्ये खोबरं देखील गरम होईल. 15-20 मिनटं किंवा थोडा वेळ आपल्याला हे थंड होण्यासाठी बाजूला ठेवून द्यायचं आहे. रवा हा थंड झालेला आहे. आता याच्यामध्ये मी बारीक केलेली वेलची आणि जायफळाची पूड टाकून घेणार आहे व तिला मिक्स करणार आहे. त्यानंतर आता याच्यामध्ये मी गुळाचा पाक टाकून घेणार आहे. अशा प्रकारे आपल्याला चाळणीमधून गाळून हा गुळाचा पाक टाकायचा आहे, म्हणजे जर याच्यामध्ये काही घाण असेल तर ती चाळणीमध्येच राहील. पाक टाकल्यानंतर सुरुवातीला आपल्याला हे मिश्रण अगदी सैलसर किंवा पातळ असं वाटतं, पण जसं याच्यामध्ये रव्यामध्ये हा पाक शोषला जाईल तसं सारण हे कोरडं होत जाईल. जर तुम्हाला अगदीच वाटलं की आपलं सारण हे पातळ होईल तर तुम्ही थोडं थोडं करून याच्यामध्ये पाक हे टाकू शकता. आता याला व्यवस्थित आपल्याला मिक्स करून घ्यायचं आहे. आता या मिश्रणाला आपल्याला 5 ते 6 तास मुरवण्यासाठी ठेवून द्यायचं आहे. इथे मी रात्रभर पाक हा मुरवण्यासाठी ठेवून देणार आहे आणि दुसऱ्या दिवशी सकाळी आपण रवा सांजोरी तयार करून घेणार आहोत. रात्रभर इथे मी पाक हा मुरवत ठेवलेला होता. तुम्ही बघू शकता की अशा प्रकारे संपूर्ण पाक हा रव्यामध्ये शोषला गेलेला आहे. आता चमच्याच्या साहाय्याने आपल्याला हे व्यवस्थित असं मोडून घ्यायचं आहे व याला पुन्हा एकदा एकजीव करून घ्यायचं आहे. सारण जर अगदीच तुम्हाला सैलसर वाटलं तर तुम्ही याच्यामध्ये 1 ते 2 चमचा भाजलेला रवा देखील टाकू शकता, किंवा सारण जर अगदीच कोरडं वाटलं तर त्याच्यामध्ये पुन्हा गुळाचा पाक करून थोडं थोडं करून तुम्ही हे सारण ॲडजस्ट करू शकता. तुम्हाला जर आवडत असल्यास याच्यामध्ये काजू बदामाची पूड आणि गुलाबाच्या पाकळ्या देखील टाकू शकता.
तुम्ही बघू शकता की सारण हे अगदी व्यवस्थित झालेलं आहे, कारण की तुम्हाला मी हे परफेक्ट प्रमाण सांगितलेलं आहे. अशा प्रकारे सारण आपल्याला कोरडं हवं, जास्त सैल पण नको आणि पातळ देखील नको. आता अशा प्रकारे आपलं सांजोरी करण्यासाठीचं साहित्य सारण हे तयार झालेलं आहे. आता आपण याचं पारी कशी करायची ते पटकन बघून घेऊया. पारी करण्यासाठी इथे मी 2 वाटी मैदा घेतलेला आहे. मैदा हा मी चाळून घेतलेला आहे. जर तुम्हाला आवडत असल्यास तुम्ही याच्याऐवजी गव्हाचा पिठाचा देखील वापर करू शकता. आता याच्यामध्ये मी चवीप्रमाणे मीठ आणि 2 चमचे तेल टाकून घेणार आहे व याला व्यवस्थित असं मिक्स करून घेणार आहे. तेल हे व्यवस्थित पिठाला चोळलं गेलं पाहिजे व अशा प्रकारे याचा मुटका हा तयार झाला पाहिजे. त्याच्यानंतर आता हळूहळू पाणी टाकून आपल्याला घट्ट असं पीठ हे मळून घ्यायचं आहे. नॉर्मल चपात्यांना आपण जे पीठ मळतो त्याच्यापेक्षा थोडंसं आपल्याला घट्ट पीठ हे मळून घ्यायचं आहे. तेलाऐवजी तुम्ही इथे तुपाचा देखील वापर करू शकता. आता अशा प्रकारे मी हे व्यवस्थित पीठ मळून घेतलेलं आहे. आता याला 15 ते 20 मिनटं रेस्ट होण्यासाठी ठेवून देणार आहे. त्यापूर्वी थोडासा तेलाचा हात देखील आपल्याला याच्यावरती लावून घ्यायचा आहे व झाकण ठेवून आपल्याला निदान 15 ते 20 मिनटं हे मुरण्यासाठी ठेवून द्यायचं आहे. 15-20 मिनटानंतर पुन्हा आपल्याला 2 ते 3 मिनटं अशा प्रकारे चांगलं हे पीठ मळून घ्यायचं आहे व याला सॉफ्ट असं करून घ्यायचं आहे. पीठ हे छान मळून झाल्यानंतर आता अशा प्रकारे लिंबा एवढा गोळा घेऊन आपल्याला गोल आकार करून घ्यायचा आहे व ज्याप्रमाणे आपण पुरणपोळी करतो त्याचप्रमाणे इथे मी सारण भरून याची छोटीशी पुरीही तयार करून घेणार आहे. अंगठ्याच्या मदतीने आतून खोलगट भाग केल्यानंतर याच्यामध्ये आपल्याला सारण भरायचं आहे. जर तुम्ही पहिल्यांदा सांजोरी करत असाल तर पहिल्यांदा तुम्ही याच्यामध्ये कमी सारण भरा. त्यानंतर आता याच्यामध्ये 1 ते 2 चमचे सारण टाकून घेणार आहे. सारण टाकल्यानंतर थोडंसं हलक्या हाताने दाबून आपल्याला अशा प्रकारे याचं तोंड हे बंद करून घ्यायचं आहे. सारण आतमध्ये भरल्यानंतर दोन्ही हातांच्या तळव्यामध्ये याला व्यवस्थित असं प्रेस करून घ्यायचं आहे, म्हणजे सारण हे चहूबाजूंनी कडांपर्यंत पसरल्या जाईल. जर हातावरती ही पुरी चिटकत असेल तर थोडंसं कोरडं पीठ आपल्याला हाताला लावून घ्यायचं आहे. अशा प्रकारे याला व्यवस्थित आकार आल्यानंतर पोळपाटावरती अगदी हलक्या हाताने आपल्याला पुरी इतकं लाटून घ्यायचं आहे. जास्त जोरात देखील आपल्याला हे पुरी लाटून घ्यायची नाही आहे, नाहीतर सारण हे बाहेर येईल आणि पुरीही फाटल्या जाईल. अशा प्रकारे आपल्याला सर्व पुऱ्या करून घ्यायच्या आहेत. तुम्ही बघू शकता मी दिलेल्या प्रमाणामध्ये जवळपास 10 ते 12 मध्यम आकाराच्या सांजोऱ्या तयार होतात. आता मी इथे एक सांजोरी तळून दाखवते. सांजोरी तळण्यासाठी तेल हे व्यवस्थित गरम असं हवं आणि मंद आचेवरती आपल्याला सांजोरी ही तळून घ्यायची आहे. तुम्ही बघू शकता की ही सांजोरी व्यवस्थित फुलत आहे. दोन्ही बाजूवरती आपल्याला सोनेरी रंगावर होईपर्यंत सांजोऱ्या या तळून घ्यायच्या आहेत. सांजोळी तळेपर्यंत आपल्याला हे कपड्याखाली झाकून ठेवायचं आहे, म्हणजे पुरी ही कडक होणार नाही आणि त्याच्यानंतर आपण हे तळायला घ्यायचं आहे. सर्व सांजोऱ्या आपल्याला अशाच प्रकारे मंद आचेवरती या तळून घ्यायच्या आहेत. बघा अगदी टम्म अशी फुगलेली खुसखुशीत रवा सांजोरी तयार झालेली आहे. ही रवा सांजोरी जर आवडली असेल तर व्हिडिओला नक्की लाईक करा आणि अजून अशाच टेस्टी रेसिपीजसाठी चॅनलला सबस्क्राईब करायला मात्र विसरू नका. तर तुम्ही ही रेसिपी ट्राय करणार का? आणि कमेंटमध्ये नक्की सांगा. घरच्या चवीची ही खास रेसिपी तुमच्यापर्यंत पोहोचणं म्हणजे माझ्यासाठी हा आनंद आहे. तर तुमच्या आईला मैत्रिणींना ही रेसिपी नक्की शेअर करा, त्यांनाही नक्कीच खूप आवडेल.